रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. माऊली, आज अधिक ज्येष्ठ मासाला प्रारंभ झालेला आहे. त्या सर्वांना सर्वप्रथम या अधिक ज्येष्ठ मासाच्या, पुरुषोत्तम मासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या पुरुषोत्तम मासानिमित्त उद्यापासून आपण माऊलींचा अमृतानुभव हा जो अनमोल असा ग्रंथ आहे त्यामधल्या काही ओव्यांवर या ठिकाणी चर्चा करूया. उद्यापासून ते व्हिडिओ मी टाकत जाईल. मग आज काय पाहायचं तर अधिक मास आपल्या ऋषीमुनींनी, पंचांगकर्त्यांनी का निर्माण केला यावर आपण आज विचार करूया. अधिक महिना हा अधिक ज्येष्ठ महिना दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो, परंतु ठराविक महिन्यातच येतो असं नाही. मग तो असा काय येतो? दरवर्षी मेमध्ये काय येत नाही, मे जूनमध्ये काय येत नाही, किंवा दरवर्षी म्हणजे 3ऱ्या वर्षी 3 वर्षांनी याच कालावधीत काय येत नाही. याच्या अगोदर आला होता तो अधिक श्रावण होता, म्हणजे हा होता 18 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत अधिक श्रावण 2023मध्ये आला होता. त्यानंतर आजपासून हा अधिक ज्येष्ठ सुरू झाला 3 वर्षांनी, म्हणजे 32 महिने काही दिवसाचा तो 16 दिवस वगैरेचा तो कालावधी आहे. तेव्हा हा मग त्याच काळात का येत नाही याचे जे कारण आहेत, हे कारणंसुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा हा अधिक महिना का ठेवला पंचांगामध्ये, 13व्या महिन्याची निर्मिती करण्याची का गरज पडली 3 वर्षांनी येणाऱ्या, हे आपण प्रथम पाहू. हे जे कालगणना आहे, या कालगणनेचं एक एकक म्हणजे दिवस, त्यानंतर महिना आणि 3रं एकक वर्ष. मग एक दिवस म्हणजे कसा तर ही कालगणना, संपूर्ण कालगणना जी आहे ती निसर्गाच्या निरीक्षणावर अवलंबून आहे. नैसर्गिक आहे असं म्हटलं तरी चालते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला 24 तास लागतात. ढोबळमानानं 24 तास. अगदी ॲक्युरेट पाहायचं झालं तर 23 तास 56 मिनिट 4 सेकंद वगैरे लागतात. आपण ढोबळमानानं सर्व अंक पाहूया. अगदी ॲक्युरेट वगैरे काही या ठिकाणी पाहणार नाही, कारण आपल्याला पेपर नाही द्यायचा भूगोलाचा. ढोबळमानानं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्या 24 तासाचा झाला एक दिवस. पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीशी संबंधित आहे. कोणत्या पण स्वतःभोवती फिरते 24 तासामध्ये. तो काळ झाला 1 दिवसाचा. बघ आता महिना आणि वर्ष, 12 महिन्याचा 1 वर्ष. बघा महिना कसा तर महिन्याची कालगणना करण्यासाठी 2 पद्धती आहेत. एक आहे चांद्रमास आणि दुसरा आहे सौरमास. चांद्रमास हा चंद्राच्या गतीशी संबंधित आहे. एक चांद्रमास म्हणजे किती तर लागोपाठ येणाऱ्या अमावस्यामधील जो कालावधी असतो तो असतो 1 चंद्रमास. लागोपाठ येणाऱ्या अमावस्यामधील कालावधी याला काय म्हणतो आपण 1 चंद्रमास. आता काल अमावस्या झाली आणि म्हणजे 16 तारखेला काल अमावस्या झाली आणि 15 जूनला परत दुसरी अमावस्या आहे. तर हा जो कालावधी आहे हा झाला 1 चंद्रमास. आणि चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 29.5 दिवस लागतात, म्हणजे 29.5 दिवस लागतात. 29.5 दिवस लागतात चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. कारण पृथ्वी जसं सूर्याचा ग्रह आहे ती सूर्याभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरत असताना स्वतःभोवती फिरत राहते. पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वतःभोवती फिरते आणि त्याच वेळेला सूर्याभोवती फिरत असते. तेव्हा इथे चंद्राविषयी आपण पाहतो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह, म्हणजे ग्रहाचा ग्रह तो उपग्रह. म्हणून
चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जो कालावधी समजला गेला तो 29.5 म्हणजे अमावस्या ते अमावस्या जो कालावधी आहे तो 29.5 दिवसाचा ढोबळमानानं कालावधी हे घेतलेले आहेत आपण. 29.5 दिवसाचा हा एक महिना झाला. अमावस्या ते अमावस्या हा कालावधी तो मोजला जातो. अमावस्या माहिती आहे तुम्हाला. अमावस्येच्या दिवशी काय असते तर सूर्य आणि चंद्र यांची युती असते. म्हणजे एकाच वेळेला पूर्व दिशेला ते उगवतात. त्याची उगवण्याची वेळ सारखीच असते, एकच वेळ असते. आणि मग ते जवळपास सारख्याच वेळेला मावळतात. आणि दररोज मग चंद्राची गती बंद असते त्याच्यापेक्षा, म्हणून मग 52 मिनिटानं चंद्र हा मागे पडत जातो सूर्याच्या. पौर्णिमेपर्यंत तो खूप मागं पडतो आणि पौर्णिमेच्या दिवशी सूर्य मावळतो पश्चिमेला आणि त्यावेळेला चंद्र पूर्वेकडून उगवतो पाहतो आपण. म्हणजे 12 तासात मागे पडतो तो एकदम. एवढा फरक पडतो. ते ठीक आहे. तेव्हा चंद्रमास म्हणजे काय हे आपण पाहिलं. अमावस्यापासून अमावस्यापर्यंतचा काल जो 29.5 दिवसाचा असतो त्याला म्हणतो आपण चांद्रमास. आणि यामुळे मग चांद्रवर्ष हे किती दिवसाचं होईल? साधारणतः 354 दिवसाचं. चांद्रवर्ष होते 354 दिवसाचं. हे झालं चांद्रवर्षाच्या बाबतीत. त्यानंतर सौरमास हा सूर्याच्या गतीशी संबंधित. आपण रेल्वेमधून प्रवास केलेला आहे. आता तुम्ही रेल्वे कुठे आली इथे. जेव्हा आपण वेगवान वाहनामधून प्रवास करतो तेव्हा आपल्या गाडीमध्ये असलेला समोरचा माणूस आपल्याला एका जागेवर बसलेला दिसतो. कल्पना करा तुम्ही रेल्वेत बसलेला आणि समोर एक माणूस आहे. तो तुम्हाला त्याच्याच जागेवर दिसेल, त्याला तुम्ही तुमच्या जागेवर दिसाल. परंतु तुम्ही जर खिडकीमधून बाहेर पाहिलं तर तुम्हाला असं जाणवेल की ते जे झाडं आहेत रोडवरचे किंवा माणसं वगैरे उभे असतील म्हणजे त्या रेल्वे लाईनच्या बाजूचे, आणि रेल्वे जर वेगामध्ये धावत असेल तर त्यावेळेला रेल्वे जर तुमची उत्तरेकडे जात असेल म्हणजे पुढे जात असेल तर ते माणसं मागे जाताना दिसतात. म्हणजे गतीमध्ये तुम्ही असता परंतु भास होतो की बाहेरच्या गतीमध्ये आहेत. तसं सूर्याच्या गतीच्या बाबतीत होते. सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याभोवती फिरते. त्या सूर्य हा स्थिर असला तरी पृथ्वीवरून आपण त्याला पाहतो. पृथ्वी फिरत असते त्याच्या भोवतीवरून. त्याची भासमान गती, त्याचा भासमान मार्ग जो आहे तो मार्ग या आपल्या ऋषीमुनींनी निरीक्षण केलं त्याचं. आणि त्यांना असं जाणवलं की सूर्याच्या भासमान मार्गावर 12 तारकासमूह आहेत. 12 तारकासमूह. या 12 तारकासमूहांना त्यांनी 12 राशींचं नाव दिलं. मेष, वृषभ वगैरे माहिती आहे तुम्हाला. 12 राशी. त्या ज्योतिषशास्त्राबद्दल मी बोलणार नाही. ज्याला पटते त्यांनी ते पाहायचं. तो आपला विषय आहे वैयक्तिक. त्यावर मी कधीच जाणार नाही. तेव्हा ह्या 12 राशी तारकासमूह अनंत योजना दूर आहेत सूर्यापासून, परंतु त्या वर असतात आणि सूर्य असतो. त्या पृथ्वीवरून जेव्हा त्यांचं निरीक्षण केलं जाते तेव्हा हा सूर्य या मार्गाने जाताना त्या राशीमध्ये प्रवेश करतो आणि एका राशीतून दुसऱ्या राशीतून असा तो जात असतो. आणि याला कालावधी जो लागतो तो साधारणतः 28 ते 31 दिवसाचा असतो. 28 ते 31 दिवसाचा. म्हणून सौरमास जो आहे, सौरमास हा असतो 28 दिवसापासून तर 31 दिवसापर्यंतचा. आणि म्हणून सौर वर्ष जे आहे, सौर वर्ष 12 महिन्याचं. सौर वर्षाचा कालावधी असतो 365 दिवस. ज्या वर्षी लीप इयर असते म्हणजे दर 4 वर्षांनी लीप इयर येते. 365.6 तास म्हणजे 365 दिवस आणि 6 तास पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी लागतात. हे 6 तास 6 × 24 4 वर्षांबरोबर ॲडजस्ट होतात. म्हणून ज्या वर्षाला 4 भाग जातो
जसं 2028 येईल आता, 2024 आलं होतं बरोबर 4 वर्षानं. त्या वर्षी फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो, ते वर्ष असते 366, त्याला आपण लीप इयर म्हणतो. लीप इयर तो 1 दिवसाचा फरक असतो, तो तसा काढला जातो. तो पृथ्वीच्या गतीशी संबंधित आहे, पृथ्वी आणि सूर्याच्या निरीक्षणावर अवलंबून. हे सौर वर्ष जे आहे अशा तऱ्हेनं 365 दिवसाचं असते साधारण. आता या ठिकाणी आपण पाहतो चांद्रवर्ष 354 दिवसाचं, सौर वर्ष 365 दिवसाचं. दरवर्षी फरक पडतो 11 दिवसाचा. किती दिवसाचा? 11 दिवसाचा. मग या 11 दिवसाचा फरक जर काढला गेला नाही तर सौर वर्ष आणि चांद्रवर्ष यामध्ये खूप तफावत निर्माण होईल. सणाच्या तिथी इतक्या गडबडीत होतील या मराठी तिथी की त्यामुळे मग या 11 दिवसाच्या फरकामुळे हळूहळू दिवाळीची ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येते, ते कधी येईल? हळूहळू पुढे सरकत सरकत ती बेजूनमध्ये येऊ शकते. हे असं होऊ शकते. तुम्ही पहा, हा अधिक महिना नसता तर काय झालं असतं. बघ, हा फरक जर काढायचा आहे तर पहिल्या वर्षी आता 2023 आला होता, पाहिला आपण. पहिल्या वर्षी 11 दिवसाचा फरक, दुसऱ्या वर्षी 11 दिवसाचा फरक, तिसऱ्या वर्षी परत 11 दिवसाचा फरक. 11 तिरी 33 म्हणजे साधारणतः 1 महिन्याचा तो कालावधी असतो. सौर वर्ष आणि चंद्रवर्ष यामध्ये फरक किती असतो? 1 वर्षाचा. बघा, 1 वर्षाचा फरक भरून काढण्यासाठी अधिक मासाची योजना आपल्या ऋषीमुनींनी केलेली आहे. अधिक मास, पुरुषोत्तम मास हे आहे ते कारण. आणि हे जर केलं नसतं तर आपले सदै म्हणजे कुठल्या कुठेच गेले असते. आता हा जो अधिक मास आहे, हा अधिक मास मग कोणता घ्यायचा नेमका? तर हा येतो कधी? तर निश्चित कालावधी याचा असा आहे, 32 महिने 16 दिवस आणि 8 घटिका एवढं अंतर 2 अधिक मास मध्ये असते. 32 महिने 16 दिवस आणि 8 घटिका. 3 वर्षापूर्वी मी सांगितलं 16 जुलै ते 16 ऑगस्ट 2023 हा कालावधी होता अधिक महिन्याचा. तेव्हापासून जर आता आजपर्यंत मोजलं 16 ऑगस्टपासून, तर तो कालावधी किती येईल? तो हा असा येईल. म्हणजे मागच्या अधिक महिन्यापासून या अधिक महिन्यापर्यंतचा कालावधी 32 महिने 16 दिवस आणि 8 घटिका एवढा कालावधी येईल. आणि तुम्हाला माहीत आहे, सूर्याची जी म्हणजे भासमान मार्ग आहे सूर्याचा, किंवा गती म्हणू आपण आता इथे, कारण आपण विज्ञान एकदम त्या भाषेमध्ये न बोलता आपल्या भाषेमध्ये समजून घेण्यापुरत्या भाषेमध्ये बोलू. आज तुमच्या घरामध्ये कोणत्या ठिकाणी 5 वाजता उन्हं येतात त्याची निशाणी करून ठेवा. आणि पुढच्या वर्षी याच दिवशी पहा, बरोबर तिथे तो प्रकाश सूर्याची किरण पडलेली दिसतील, कारण तो मार्गच तसा असतो सूर्याचा. आणि म्हणून मग चांद्रवर्ष आणि सौर वर्ष यामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी अधिक मासाची योजना असते. मग अधिक मास नेमका कोणता आणि कधी घ्यायचा? तर आता आज म्हणजे कालची गोष्ट सांगतो मी. काल म्हणजे अमावस्या होती. कालच्या दिवशी, तसं 15 जून पासूनच तो यामध्ये आला. ती रास आहे ऋषभ. सूर्य ऋषभ राशीत त्याने प्रवेश केला. अमावस्येच्या दिवशी तो ऋषभ राशीमध्येच होता. आणि पुढची जी अमावस्या येईल, म्हणजे लागोपाठ येणाऱ्या 2 अमावस्यामधील जे अंतर आहे तो झाला 1 महिना चंद्राचा. आता पुढची जी अमावस्या येते आहे, त्या अमावस्येच्या दिवशी सुद्धा सूर्य ऋषभ राशीमध्येच राहील. म्हणजे 15 जूनला सुद्धा सूर्य ऋषभ राशीमध्येच आहे. 15 जूनला दुपारी 11:58 तो
मार्गक्रमण करेल, मिथुनमध्ये जाईल. म्हणजे एकाच राशीत लागोपाठ येणाऱ्या 2 अमावस्यांमध्ये हा सूर्य असतो. तो महिना मग अधिक मास म्हणून गृहीत धरला जातो. अधिक मास असं नाव त्याला दिलं जाते. आणि हा महिना ज्येष्ठ महिन्याच्या अगोदर आहे. वैशाख नंतर आला, वैशाख नंतर ज्येष्ठ यायला पाहिजे, परंतु ज्येष्ठ नाही, या ठिकाणी कोणता आला मग? अधिक ज्येष्ठ मास. अधिक ज्येष्ठ मास. आणि अमावस्या येईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कोणता सुरू होईल? निज ज्येष्ठ मास. हे कारण आहे अधिक मासाच्या निर्मितीचं. यासाठी अधिक मासाची योजना आहे. चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यामध्ये जो फरक आहे 11 दिवसाचा, तो फरक भरून काढण्यासाठी ही योजना आहे. चंद्राच्या गतीचे खूप परिणाम पृथ्वी या ग्रहावर होतात. चंद्रामुळे समुद्राला भरती ओहोटी येते. पृथ्वीचा आस जो आहे तो चंद्राच्या गुरुत्वामुळे स्थिर राहतो. हे सर्व चंद्रामुळे होत असते. आणि आस स्थिर असल्यामुळे मग आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, त्याच्याभोवती चंद्र फिरत असतो. आणि सर्वांचं कॉम्बिनेशन म्हणून पृथ्वी या ग्रहावर ऋतुचक्र निर्माण झालेलं आहे. आणि ऋतुचक्र असं विशिष्ट आहे, असं हवामान पृथ्वी ग्रहावर निर्माण झालेलं आहे कोट्यावधी वर्षापूर्वी, अब्जावधी वर्षापूर्वी, की ज्यामुळे आज या ग्रहावर जीवसृष्टी नांदते आहे. इतर कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचे अजून तरी प्रत्यक्ष असे काही पुरावे मिळालेले नाही आहेत. पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्यावर जीवसृष्टी नांदते. आणि मानव जो आहे प्राणी, या मानवाला एक उन्नत अवस्था प्राप्त झालेली आहे उत्क्रांतीमध्ये. त्याचा जो मेंदू आहे, या मेंदूचा विकास इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये खूप जास्त झाला. आणि म्हणून मग जिज्ञासा वृत्ती त्याच्या ठिकाणी निर्माण झाली. निसर्गाचं त्यानं निरीक्षण केलं आणि निसर्गाच्या निरीक्षणामधून त्यानं मग हे कालगणना वगैरे सुरू केली. चाकाचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला आणि पुढे विज्ञान हे प्रगत होत गेलं. कधी कधी जास्त मेंदूच्या विकासामुळे त्याचा दुरुपयोग सुद्धा केला जातो, तो भाग वेगळा. आणि पुरातन कालामध्ये ज्या ज्या गोष्टीचा मानवाला भीती वाटली त्याबद्दल मग त्याच्यामध्ये जास्त कुतूहल निर्माण झालं. आणि त्याने त्याचं पूजन करायला सांगितलं. पंचमहाभूते वरुण देवता त्यानं बांधली, कारण पाऊस आल्यावर त्याला हात जोडल्याशिवाय दुसरं काहीच करता येत नव्हतं. सूर्यदेव अति तप्त उष्णता जेव्हा सूर्याची होते तेव्हा सुद्धा त्याला हात जोडल्याशिवाय दुसरा कोणता उपाय आहे का आपल्याजवळ? नाही. तेव्हा हे सर्व जे आहे या मानवाच्या विकसित बुद्धीचा परिणाम आहे. इतर प्राण्यांमध्ये एवढा विकास जो आहे तो झालेला नाही. यावर आपण वेळोवेळी चर्चा केलेली आहे. आणि म्हणूनच मानवानं कालगणना वगैरे हे शोधून काढणे. अर्थात काही प्राण्यांच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकत नाही, त्यांना स्वतःची भाषा असेलही. काही प्राणी बुद्धिमान आहेत, माहिती आहे आपल्याला. डॉल्फिनसारखे, हत्तीला सुद्धा बरीच बुद्धिमत्ता असते, स्मरणशक्तीसुद्धा असते. काही प्राणी आपण पाळतो ते सुद्धा शिकू शकतात. जे शिकू शकतात त्यांना बुद्धिमत्ता आहे. आणि जे शिकू शकत नाहीत त्यांच्या मेंदूचा विकास होणं बाकी आहे. निसर्ग चक्रानुसार मग त्यांच्यामध्ये मात्र उपजत काही गुण असतात. ते गुण हे निसर्ग निर्मित असतात, ते शिकवावे लागत नाहीत, ते त्याला आपोआप येतात. जसं स्वतःचं संरक्षण करणं हा उपजत गुण असतो. जाऊ द्या, आपण जे आज पाहिलं ते सर्वात महत्त्वाचं अधिक मासाविषयी. आणि अधिक मासाला धार्मिक महत्त्व सुद्धा आहे.
अधिक मास असं म्हणतात, त्याला धोंड्याचा महिनाही म्हणतात माहिती आहे तुम्हाला, कारण हा 13वा महिना असतो आणि 13वा महिना आहे म्हणून मग या महिन्यामध्ये दान धर्म करायचा. हिंदू संस्कृतीमध्ये आहे ते दान धर्म करायचा, सत्पात्री दान करायचं, ज्याला गरज आहे त्याला मदत करायची. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं, या महिन्यामध्ये धार्मिक कृत्यसुद्धा केली जातात. काही धार्मिक ग्रंथांचं पारायण केलं जाते, पठण केलं जाते आणि ज्ञानार्जनाचं कार्य केलं जाते. ज्ञानार्जन, ज्ञान आपलं जे आहे ते वाढवायचं. ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी 21व्या वर्षापर्यंत ग्रंथसंपदा निर्माण केली आणि ही ग्रंथसंपदा एवढी प्रचंड आहे. ज्ञानेश्वरी जरी म्हटलं तरी ज्ञानेश्वरी समजून घ्यायला आपल्याला 7 जन्म लागतील, एका जन्मात पूर्णपणे समजून घेणार नाही, एवढे त्याचे अर्थ निघतात. म्हणजे मी माझ्या बाबतीत बोलतो, तुम्हाला कदाचित म्हणजे एका वर्षातही समजेल. अमृतानुभव सुद्धा तसंच आहे. जे ज्ञानेश्वर माऊलींचं जे वाङ्मय आहे आणि त्यांनी ज्या वयामध्ये ते केलं त्यावरून त्यांचा जो IQ आहे, हा IQ आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त होता, कितीतरी पटींनी. आणि म्हणून त्यांना आपण माऊली ज्ञानेश्वर म्हणतो. आणि या अशा ज्ञानेश्वर माऊलींचाच अमृतानुभव हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथावर आपण उद्यापासून चर्चा करणार आहोत. त्या उद्यापासून पाहायला विसरू नका. आणि अधिक मास का निर्माण झाला, याचं महत्त्व काय हे आपण पाहिलं. काही शंका असल्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. माझं काही चुकलं असेल ते सुद्धा सांगा. हयगई करू नका. अर्थात मी अंक जे आहेत ते ढोबळमानाने सांगितलेले आहेत, अगदी ॲक्युरेट इथे सांगण्याची गरजही नव्हती, एवढं फक्त लक्षात घ्या. तेव्हा रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.